करतो शिवसेनेच्या प्रवक्त्या माननीय ज्योतिताई वाघमारे यांना. त्यांनी आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करेल. आपण सगळ्यांनी स्थानापन्न व्हावं अशी आपल्याला नम्र विनंती. शिंदे साहेबांचं आगमन या सभागृहात झालेलं आहे. मंचावर ते काही क्षणात येतील. आपण कृपया बसून घ्यावं अशी आपल्याला विनंती. मागच्या बाजूच्या सगळ्यांना विनंती आहे, जिथे जागा मिळेल तिथे कृपया आपण आसन व्हावं. ज्योतिताई वाघमारेंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक, बहुजन प्रतिपादक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वभूषण महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्यादेवी या सर्वांना मानाचा मुजरा करते. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांच्या पुढे नतमस्तक होते. महाराष्ट्र राज्याचे लाडके भाऊ, महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या कर्तृत्वाला, नेतृत्वाला आणि दातृत्वाला मानाचा मुजरा करते. मंचावर विराजमान शिवसेनेचे सर्व सन्माननीय मंत्री महोदय, नेते, उपनेते, सर्व आमदार, खासदार आणि समोर उपस्थित असलेल्या सर्व स्वाभिमानी शिवसैनिकांनी, आज विजयादशमीचा दिवस, रावणाचा पराभव आणि धर्माचा विजय याची आठवण करून देणारा दिवस आणि आजच धम्मचक्र प्रवर्तन दिन बाबासाहेबांच्या मार्गानं विषमता तोडून समतेचा नवा उजेड दाखवणार. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची निर्भय गर्जना, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा त्यागी वारसा आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांची जिद्द, हाच तो शिवसेनेचा दसरा मेळावा जिथं अन्यायाच्या विरोधामध्ये बिगुल वाजतो आणि न्यायासाठी शिवसैनिक खांद्याला खांदा लावून उभे राहतात. एखाद्या वारकऱ्याच्या आयुष्यामध्ये आषाढी वारीचं जेवढं महत्व असतं तेवढंच महत्व प्रत्येक शिवसैनिकाच्या आयुष्यात दसरा मेळाव्याचं असतं. कारण हिंदुत्वाचं देणं आणि भगव्याचं स्वाभिमानी लेणं नेऊन एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा, दिघे साहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाचा आणि खऱ्या शिवसेनेचा स्वाभिमानी दसरा मेळावा हा इथे साजरा होतोय. कारण इथे जमलेले आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे मावळे आणि तिकडे जमलेले आहे कोविड मध्ये मल्याच्या तालुवरचं लोणी खाणारे कावळे आणि इथे जमलेला आहे छत्रपती शिवरायांचा स्वाभिमानी विचार आणि तिकडे जमलेले आहे खुर्चीसाठी ज्यांनी सोनिया गांधीच्या पायावरती आपलं नाक घातलं ना ते लाचार. त्यामुळे खरा दसरा मेळावा हा इथे होतोय आणि हास्य जत्रेमधले पानसट झोप मारणाऱ्या टोमणे सम्राटांनी पाहिजे तर हसरा मेळावा साजरा करावा. पराभवानं ज्यांच्या पायाखालची वाळू घसरली आणि आमच्यावरती टीका करताना रोज त्यांची जीभ घसरते, त्यांनी घसरा मेळावा साजरा करावा आणि त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले, हिंदुत्व विसरले, त्यांनी हिंदुत्व विसरा मेळावा साजरा करावा. खरा दसरा मेळावा हा इथेच आहे एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात. अवघा महाराष्ट्र अतिवृष्टीनं होरपळतोय, बळीराजा खचलाय, भिंत खचली, चूल विझली, होतं डोकं गेलं, अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या बळीराजाची आहे आणि त्यामुळे आपल्या संवेदनशील मनाचा प्रत्यय देऊन एकनाथरावजी शिंदे साहेबांनी सगळ्या शिवसैनिकांना शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवलं. आज प्रत्येक शिवसैनिक बळीराजाची तिथे सेवा करतोय आणि जे एल्गार रिजन मधले शिवसैनिक इथे येत आहेत त्यांनाही पावसाचा फटका बसू नये याची साहेबांनी काळजी घेतली. कारण काही नेते असे असतात जे आपल्या कुटुंबालाच आपला पक्ष समजतात, पण एकनाथजी शिंदे साहेबांसारखे नेते आपल्या पक्षाला आपलं कुटुंब समजतात. म्हणून साहेबांनी महाराष्ट्राची काळजी घेतली आणि तुमची काळजी घेतली.
अहो काही लोक म्हणतात की लॉटरी लागली, पण माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि लाडक्या बहिणींची लॉटरी लागली, लाडक्या शेतकऱ्यांची लॉटरी लागली, सर्वसामान्यांची लॉटरी लागली आणि NDA ची सुद्धा लॉटरी लागली. महायुती